नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त असे पालक बॉल। तर हे पालकाचे बॉल खायला खूप छान लागतात। तुम्ही पालक पकोडे म्हटले तरी चालेल। तर हा पालकचे बॉल बनवण्यासाठी मी एक पालक घेतली, थोडीशी पालक बारीक चिरून घेतली, नंतर कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, कांद्याची पात आणि बारीक चिरलेली लसूण पात घेतली। एका ताटामध्ये ही काढून घ्यायचं। नंतर थोडंसं कोथिंबीर टाकल्या बारीक चिरलेला, नंतर ओवा टाकायचा, ओवा हातावरती चोळून टाकायचा। ओव्याने खूप छान टेस्ट येते पालकच्या बॉलला। नंतर एक छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक छोटी वाटी बेसन घ्यायचं। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। तर मी अर्धा चमचा लाल चटणी घेतली आणि थोडीशी हळद घेतली, चवीपुरतं मीठ टाकायचं। तुम्ही लाल चटणीऐवजी मिरचीचा ठेचा घेतला तरी चालेल। नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं, खूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे पालकचे बॉल्स खूप पौष्टिक असतात खायला आणि खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही नक्की बनवा। त्याच्यावरती मी लाल चटणी टाकली आणि थोडंसं तेल वरून टाकलं। बीटचं ज्यूस बनवलं होतं, बीटच्या पाण्याने हा पीठ मळून घ्यायचं। बीटचं ज्यूस खूप टेस्टी असतं आणि खूप पौष्टिक असतं, म्हणून बीटच्या ज्यूसमध्ये हे पीठ मळून घ्यायचं। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं, घट्टसर असं मळायचं। थोडंच टाकायचं बीटचं ज्यूस आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता हे पीठ मळून व्यवस्थित झालं आहे। तेलाचा हात लावून 2 मिनिटं झाकून ठेवा आणि मस्त असं झाकून ठेवायचं। हातावरती घ्यायचं आणि छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे। हातावरती छोटे छोटे असे बॉल्स बनवून तयार करून घ्यायचे। असे तुम्हाला छोट्या साईजचे केले तरी चांगले आणि मोठे केले तरी चांगले असतात। तर असे गोल गोल छोट्या आकाराचे बॉल्स सर्व तयार करून घ्यायचे। तर बघा मी सर्व असे बॉल्स तयार करून घेतले। कढई ठेवली तापण्यासाठी, तर चांगलं तेल तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर स्लो गॅसवरती हे बॉल्स असे तेलामध्ये सोडायचे आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। सर्व असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। बघा किती मस्त असा कलर आला आहे या बॉल्सला आणि खूप छान टेस्टी असे बॉल्स तयार आहेत। तर हे बॉल्स टमाट्याच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात। तर तुम्ही हे बॉल्स नक्की एकदा बनवून बघा, खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक पण आहेत। आणि घरामध्ये बनवलेलं कोणतीही वस्तू पौष्टिकच असते। तर असे बॉल्स तळून घेतले, बघा मस्त असे बॉल्स तयार झाले आहेत। तर या बॉल्स थंड झाले की याच्यावरती टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आणि मस्त असा हे बॉल्स टोमॅटो सॉससोबत खूप टेस्टी लागतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।